हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण अनारशाची रेसिपी पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे स्वच्छ तांदूळ आपण नीट करून घेतलेले आहेत. हे आपण रेशनचे तांदूळ ह्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत. हे आपण आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये 1 तांब्या इतपत पाणी घालणार आहोत आणि हे तांदूळ आपण 3 दिवसासाठी असे भिजत ठेवणार आहोत. आता आपण हे 3 दिवस तांदूळ भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेणार आहोत. 3 दिवस झालेले आहेत आपले तांदूळ भिजलेले, छान भिजलेले आहेत. आपण हे चाळणीच्या साहाय्याने ते आपण त्यातले पाणी काढून घेणार आहोत आणि असेच चाळणीवरती तांदळातलं पाणी नितळण्यासाठी असे सुकत ठेवणार आहोत 15 मिनिटासाठी. 15 मिनिटानंतर आपण हे तांदूळ एका सुती कापडावरती आपण 1 तासासाठी सुकत ठेवणार आहोत. 1 तास झाल्यानंतर आपण हे तांदूळ काढून घेतलेले आहेत बाउलमध्ये. आता आपण ह्याचं बारीक ओलसरच घ्यायचे. हे तांदूळ जास्त ड्राय करायचे नाही, थोडेसे ओलसरच घ्यायचे. आता आपण हे तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचं बारीकसर असं एकदम बारीक असं पीठ करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता असं हे पीठ पण थोडंसं ओलसर झालेलं आहे. आपण आता हे बारीक करून घेतलेले पीठ एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चाळण घेतलेली आहे आणि चाळणीच्या साहाय्याने आपण हे सर्व पीठ आपण छान असं चाळून घेणार आहोत. आपण ही सुजीची चाळण घेतलेली आहे, त्याच्या साहाय्याने आपण चाळून घेणार आहोत किंवा तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता. हे तांदळाचं पीठ पण आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण उरलेलं सर्व तांदळाचं पीठ पण चाळून घेणार आहोत. त्याच्यानंतर ना आपण वजनाप्रमाणानुसार घेतलेलं आहे. आपण जेवढे वजनाचे हे पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच वजनाचा आपण गूळ घेतलेला आहे. आणि तुम्ही जर घरीच बनवत असाल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने पण करू शकता, पण मी वजनाप्रमाणे घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने पण तुम्ही पाहू शकता. आता आपण हे तांदूळ आणि गूळ घेतलेला सर्व दोन्ही हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. त्या तांदळाच्या पिठीमध्ये गूळ मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर ना आपण तो गूळ आणि ते तांदळाची पिठी आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते गूळ आणि तांदळाची पिठी घालून घेणार आहोत आणि ते मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. कारण की मिक्सरवरती फिरवल्यानंतर एकसारखा त्याचा गूळ मिक्स होतो त्या पिठीमध्ये, त्याच्यामुळे आपण ते मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही खलबत्त्यात त्यानंतर उकळीत पण कुटू शकता. आता आपलं छान असं बारीक झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण उरलेलं जे आहे ते पण सर्व असंच फिरवून मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत. आता जे आपण बारीक केलेलं आहे ते त्याचा आपण परत एकदा हाताने मळून असा गोळा बनवून घेणार आहोत. थोडंसं मळून त्याचा गोळा बनवून घेणार आहोत आणि हे आपण रात्रभरासाठी असं ठेवणार आहोत. तुम्ही 3 ते 4 दिवस ठेवलं तरी हे पीठ चालतं. आता आपण अनारशाचं पीठ रात्रभरासाठी भिजवत ठेवलेलं आहे हे फर्मेंट करण्यासाठी. आता आपण ते अनारशाचं पीठ आणि खसखस घेतलेली आहे. एक आपण पळपडी घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण एवढ्या साईजचा गोळा घ्यायचा अनारशाचा, त्याच्यावरती खसखस घालून घ्यायची आणि आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने हे अनारसे थोडंसं हाताला तेल लावायचं वरच्या साईडने बोटांना आपल्या आणि असं हाताच्या बोटांच्या साहाय्याने आपण हे अनारसे पसरवून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने असं अनारसं बनवून घ्यायचं. आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे अनारसं घेतलेलं आहे ते सोडून घ्यायचं आणि त्याच्या साईडने आपण त्याच्यावरती तेल शिंपडून घ्यायचं. कारण की तेल शिंपडल्यानंतर ना आपल्या अनारशाला वजरी अशी छान अशी फुटते, म्हणजे आपले अनारसे जाळीदार होतात. त्याच्यामुळे अशा साईडनं तेल सोडून घ्यायचं त्याच्यावरती.
तुम्ही पाहू शकता आपल्या अनारसा छान अशी वजरी सुटलेली आहे आणि ते जाळीदार पण झालेलं आहे छान. आपण आता हे अनारस झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आणि त्यातलं तेल पूर्णपणे नितळून घेणार आहोत, कारण की अनारशामध्ये भरपूर असं तेल मुरलं जातं. ते आपण अनारसे आपण त्या झाऱ्यावरती नितळून घेणार आहोत. आता आपण उरलेले जे पीठ आहे त्याचे आपण खसखस घालून आपण उरलेले अनारसे बनवून घेणार आहोत. आपण थोडंसं तेलाचं बोट पण लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायचे अनारसे. आपले हे अनारसे गुळाचे आहेत, तुम्ही साखरेचे पण बनवू शकता. आपले हे अनारसे गुळाचे आपण गुळापासून बनवलेले आहे. आता आपला अनारसा बनवून तयार झालेला आहे. आपण हे पण तेलात सोडून घेऊया आणि आपण साईडने त्याच्यावरती तेल शिंपडून घेणार आहोत, कारण की तेल शिंपडल्यानंतर ना आपले अनारसे जाळीदार होतात. तुम्ही पाहू शकता आपले अनारसे किती सुंदर असे तयार झालेले आहे. आता आपल्या अनारसे बनवून तयार झालेलं आहे, तळून तयार झाले. आपण आता हे झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आणि असंच 10 मिनिटं आपण त्या झाऱ्यावरती ठेवणार आहोत आणि त्यातून तेल नितळून घेणार आहोत. तुम्हाला जर अनारसे बनवायचे असेल तुम्ही पण गुळापासून अनारसे बनवून नक्की एकदा पहा. आपले आता अनारसे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.